विद्यार्थी मित्रांनो, YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की GMC छत्रपती संभाजीनगर म्हणजेच येथे या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल येथे या ठिकाणी एकूण 357 जागांसाठी गट ड च्या पदांसाठी जाहिरात आलेली होती आणि आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की GMC छत्रपती संभाजीनगर येथे एकूण किती अर्ज आलेले आहेत आणि एका जागेसाठी किती स्पर्धा आहे, संपूर्ण डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत। अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि GMC छत्रपती संभाजीनगरचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आपण बनवलेला आहे नक्की जॉइन करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। आता सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना खूपच चांगली संधी आहे। एकदम कमी प्रमाणामध्ये येथे फॉर्म आलेले आहेत। एका जागेसाठी किती स्पर्धा असणार आहे हे देखील सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि वेळोवेळी या भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आता या भरतीमध्ये सर्वात पहिल्यांदा किती फॉर्म आलेले आहेत, किती कॉम्पिटिशन आहे हे सांगण्यापूर्वी या परीक्षेची उत्तम तयारी करण्यासाठी आपल्या YBD अकॅडमीच्या या नोट्स तुम्हाला अतिशय फायद्याच्या ठरणार आहेत आणि त्या कशा प्रकारे फायद्याच्या ठरतील हे देखील तुम्हाला पुढे सांगतो। आता बघू शकता एकूण जागा जर किती होत्या, एकूण जागा सर्वांना माहीत आहे किती होत्या, 357 जागा होत्या। याच्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान प्लस चालू घडामोडी 25 प्रश्न 50 गुण चालू घडामोडी त्याच्यामध्ये असणार आहे आणि गणित इथे बुद्धिमत्ता गणित जास्त विचारत नाही, नॉर्मल विचारते 1-2 प्रश्न, बाकी सर्व बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात। आता इथे जर विचार केला मराठी व्याकरण तुम्हाला शब्दसंग्रह सर्वात जास्त विचारले जाते, TCS IBPS पॅटर्ननुसार संपूर्ण कव्हर करण्यात आलेले आहे। इंग्रजी व्याकरण देखील संपूर्ण ते या ठिकाणी ऑकॅब्युलरी वगैरे सर्व कव्हर केलेले आहे। जे सामान्य ज्ञान आहे सोबतच चालू घडामोडी आहेत। सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला आता प्रत्येक विषयाची PDF हे 250 ते 300 पानांची PDF असणार आहे। नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये भेटणार आहे ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकतात। आता या ठिकाणी चालू घडामोडी प्रत्येक महिन्याच्या तुम्हाला वेगवेगळ्या भेटतील आणि सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला 3500 प्लस प्रश्न भेटणार आहे वन लाइनर स्वरूपामध्ये। गणित बुद्धिमत्ता एकदम टॉपिकनुसार IBPS TCS पॅटर्ननुसार कव्हर करण्यात आलेले आहेत। आता या नोट्स ज्या आहेत ज्या तुम्हाला छत्रपती संभाजीनगर GMC सोबतच नोंदणी मुद्रांक विभाग अशा TCS आणि IBPS येथून पुढे जेवढे एक्झाम होतील सर्व एक्झामसाठी फायद्याच्या ठरणार आहेत। आणि या नोट्सची किंमत आपण फक्त 149 ठेवलेली आहे, फक्त 149 मध्ये। नंतर याची किंमत 100% वाढवलेली बघायला भेटेल। ज्या विद्यार्थ्यांना याच्या नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी 91 39 64 31 99 या नंबरवरती 149चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे। सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये भेटतील ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकतात। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एका जागेसाठी किती कमी स्पर्धा आहे हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे। आता सर्वात पहिल्यांदा एका विद्यार्थ्यांनी जो फॉर्म भरलेला आहे बघू शकता, आजची तारीख तुम्ही इथे 1 मिनिट बघू शकता, येथे या ठिकाणी बघू शकता 24 जून म्हणजेच आज किती वाजता, तर 1:30 वाजता 1:22ला फॉर्म भरलेला आहे। जवळजवळ 1:30 वाजता हा फॉर्म भरला होता। तेव्हा एकूण अर्ज किती आलेले होते, रजिस्ट्रेशन क्रमांक होता 49,436 एवढा अर्ज क्रमांक होता। ठीक आहे। आता सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे मी तुम्हाला ॲक्च्युअल फॉर्म किती आलेले याची माहिती सर्वात पहिल्यांदा मी देऊन घेतो, नंतर माहिती दुसरी सांगतो। आता जो हा फॉर्म भरलेला आहे आज शेवटची 5 वाजता वेबसाईट बंद झाली, 5 वाजता वेबसाईट बंद झाली आणि हा फॉर्म भरलेला आहे 4:50 फॉर्म सबमिट झालेला आहे। त्यावेळेस एकूण अर्जांची संख्या होती 52,000 किती 52,770 एवढी अर्ज संख्या, एवढा रजिस्ट्रेशन क्रमांक होता। आता विद्यार्थ्यांना जो एकच मला सांगायचा आहे याचा प्रश्न की ॲक्च्युअल फॉर्म किती आलेले आहेत। आता रजिस्ट्रेशन क्रमांकानुसार फक्त 10 मिनिटे बाकी होते त्यावेळेस 52,000 किती, तर 52,770 एवढे अर्ज आलेले होते। परंतु याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी पेमेंट केलेले असणार, तर खूप विद्यार्थ्यांचे आज पेमेंट होत नव्हते, पेमेंट अडकत होते, काहींचे पैसे कट होऊन गेले परंतु त्याचे सक्सेस नाही, पेमेंट या ठिकाणी पेंडिंग राहिलेले आहेत। तर येथे मी एवढेच सांगेल की अर्ज फक्त येथे या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी 45,000 एवढ्याच मुलांची या ठिकाणी पेमेंट झालेली
असणार आहेत. तरी देखील आपण येथे अर्ज किती धरणार आहोत, फक्त 50,000 अर्ज धरणार आहोत. याच्यावरती मी आता लगेच RTI टाकता येणार नाही 2-3 दिवस, कारण त्यांच्याकडे लगेच माहिती उपलब्ध नसते. आपण 50,000 अर्ज येथे पकडणार आहोत, परंतु ॲक्च्युअल या ठिकाणी पेमेंट 45,000पर्यंतच झालेले असणार. याच्यामध्ये अजून देखील कॉम्पिटिशन कमी होणार आहे. ठीक आहे. आता समजा 50,000 अर्ज धरले, तर आता मी 2-3 दिवसांनी RTI टाकल्याच्या नंतर रिप्लाय आल्याच्या नंतर व्हिडिओ बनवेलच, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण धरायचे आहे अर्ज फक्त 50,000. आता रजिस्ट्रेशन क्रमांकानुसार 52,770 आलेले आहे, परंतु इथे 50,000 धरायचे आहे. याच्यापेक्षा देखील कमी कॉम्पिटिशन म्हणजे 45,000 अर्ज आलेले असणार. 45,000 मुलांनीच इथे पेमेंट केलेले असणार. आता एका जागेसाठी किती स्पर्धा आहे हे मी तुम्हाला समजावून सांगतो आणि त्याचं उदाहरण देखील चांगल्या प्रकारे मी देतो. आता या ठिकाणी जे नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये एकूण जाहिरात आली होती किती, 284 जागांसाठी. 284 जागांसाठी जाहिरात आली आणि तेथे अर्ज किती अर्ज आले, 1,50,000. 1,50,000च्या पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत आणि त्याचे एका जागेसाठी आता 1,50,000 भागिले 284 केल्याच्या नंतर किती, एका जागेसाठी 528 जागांची 528 मुलांची स्पर्धा होते फक्त एका जागेसाठी. ठीक आहे, फक्त एका जागेसाठी. आणि इथे जर विचार केला, इथं छत्रपती संभाजीनगर लिहायचं राहिलं, इथं नोंदणी मुद्रांक विभाग पुन्हा झालेला आहे. तर इथं छत्रपती संभाजीनगर GMC मध्ये एकूण किती जागा होत्या, 357 जागा होत्या. एकूण 357 जागा होत्या आणि अर्ज आपण फक्त 50,000 धरलेले आहेत. याच्यापेक्षा कमी होणार आहेत. 45,000 धरायचे होते, परंतु आता जाऊ द्या, आपण 50,000 अर्ज जरी धरले तर एका जागेसाठी फक्त 140 मुलांचे कॉम्पिटिशन होते. 140 मुलांचे कॉम्पिटिशन होते. आता इथं फंडा एकच राहिलेला आहे. एकच जो फंडा आहे मी तुम्हाला पुढे सांगतो. आता कॅटेगरी वाईज आपल्याला अर्ज माहीत नाही आणि कोणत्या मुलाने कोणत्या पदासाठी अर्ज भरलेला आहे हे देखील माहीत नाही. आपण RTI लवकरच टाकणार आहोत आणि आपल्याला माहिती भेटल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तरी देखील मुलांचा एक अंदाज मी तुम्हाला सांगतो. जर 50,000 जे फॉर्म आलेले आहेत, 50,000 याच्यामध्ये जर फॉर्म आलेले आहे GMC छत्रपती संभाजीनगरमध्ये, तर ते या ठिकाणी 25,000 अर्ज कशामध्ये असणार आहेत, माझा फक्त अंदाज सांगत आहे. 25,000 प्लस अर्ज जे आहेत, 25,000 प्लस जे अर्ज आहेत ते फक्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी हॉस्पिटलसाठी आलेले असणार. ठीक आहे, कारण तेथे सर्वात जास्त 285 जागा होत्या. आता दुसरा 1 नंबर सर्वात इथे फॉर्म आलेले असणार. 2 नंबरमध्ये कशामध्ये फॉर्म आलेले असणार मी तुम्हाला इथे सांगतो. महाविद्यालयासाठी जे या ठिकाणी पद होतं, कोणतं, प्रयोगशाळा परिचरचे पद आहे, त्याच्यासाठीच इथे 20,000 प्लस अर्ज इथे आलेले असणार. ठीक आहे. आणि जे बाकीचे वेगवेगळे छोटी पदे आहेत त्यांना 7-8,000, 5-6,000, 2,000, 3,000 अशा प्रकारचे अर्ज आलेले असणार. आता मी RTI टाकणारच आहे. माहिती आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचवेल. जर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.